गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजलेत आणि इतका जोरदार पाऊस पडतो आहे. तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाऊसचे अपडेट बघत असाल. पुण्यामध्ये कधी पाऊस आला कधी नाही. लिटरली मूड घालवण्याचं काम करतो आहे आता पाऊस गरज नसताना. चला तर मग माझी आत्ता आंघोळ झालेली आहे. आता मी माझी देवपूजा करून घेते आणि बाकीच्या रुटीनला सुरुवात करते. आज आहे गुरुवार आणि आज शौर्याची शाळा चालू होणार आहे, त्यामुळे पटकन सगळं आवडायचं आहे. देवपूजा पण करायची आहे आणि उंबरठ्याचं पण पूजन करायचं आहे. चला सर्व गोष्टी तुम्हाला दाखवते. हॅलो, गुड मॉर्निंग. सो तुम्ही बघितलं मी 5:45 वाजल्यापासून उठली आहे आणि तेव्हापासून पाऊस चालू आहे. आता जरासा थांबलेला आहे पण खूप ओल्लं करून ठेवलेलं आहे. आणि आज आहे शौर्याची शाळा, आजपासून चालू होईल. दिवाळीची सुट्टी संपलेली आहे, पण आता प्रश्न पडला आहे की पाऊस इतका पडतो आहे तर त्याला शाळेत पाठवावं की नाही. जवळच आहे आणि गेल्यानंतर त्याचंही छान मन रमेल तिथे इतक्या दिवसांनी आणि रुटीन पण सेट होऊन जातं. पण बघूयात काय म्हणजे पाऊस जर कमी झाला तरच मी पाठवणार आहे. उगाचच नाही का, मुलांचे पण हाल होऊन जातात. आता मस्तपैकी माझी रांगोळी काढून झालेली आहे. हळदीचं लेपन झालं आहे उंबरट्यावरती आणि देवपूजा पण झालेली आहे. आता पटकन नाश्ता बनवते. नाश्त्याला पोहेच बनणार आहेत. आणि तुम्ही सगळेजणं ना खूप छान मला रिस्पॉन्ड देत आहात. जी रांगोळी काढत असते मी उंबरठ्यावरती आणि जी काही पूजा करते त्याच्यासाठी, आणि म्हणूनच मी आज पण व्हिडिओ त्याच्यासाठी शूट केला. आणि दुसरी गोष्ट, कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं माझ्या आत्या आणि आम्ही सगळेजणं ताईच्या घरी भेटलेलो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे काल सकाळी आम्ही परवा भेटलो आणि काल सकाळी त्या गेल्या त्यांच्या घरी. म्हणजे त्यांना मुंबईला जायचं होतं माझ्या वडिलांच्या घरी, तिकडे जाणार आहेत त्या आज. त्यासाठी त्या काल सकाळी गेल्या आणि काल सकाळी त्या लवकर गेल्या, नाश्ता करून लगेचच निघाल्या. त्यामुळे मला शूटिंग वगैरे काही करता नाही आलं. पण मला हे समजलं आहे की त्या व्हिडिओमध्ये तुम्ही छान रिस्पॉन्ड देत आहात, तुम्हाला आवडलं. मी फॅमिली व्लॉग्स जे टाकते ते सगळं. सो मी प्रयत्न करेल की जास्तीत जास्त माझ्या फॅमिलीला दाखवू आणि तुमच्यासोबत ओळख करून देऊ. पण कालचा व्लॉग काही इतका व्यवस्थित शूट नाही झाला आणि काल रिलॅक्स केलं. ताईकडे मी होती दिवसभर. धनंजय मला रात्री घ्यायला आला आणि दिवसभर आम्ही मूव्ही बघितला मुलं जेव्हा झोपली होती. एक शुभम करून मूव्ही आहे आणि खूप छान आहे. हिंदीमध्ये डब केलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी बघा तो नक्की, फॅमिलीसोबत बसून बघा, म्हणजे नवरा बायकोने. आणि खूप छान मूव्ही आहे. जे लोक स्पेशली सिरियल्स वगैरे बघतात टी व्हीवरती, तर तुमच्यापैकी कोणी बघितला असेल तो मूव्ही तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि खूप हसलो आम्ही. खूप छान मूव्ही आहे. मी धनंजयला पण म्हटलं की तू पण बघ तो मूव्ही. आय थिंक हॉटस्टारवरती आहे तो मूव्ही. दुसरी गोष्ट, जादू सिरीजची, तर मी शूट केलं होतं परवा ताईकडे असताना, जादूचा 3rd डेचा टास्क. पण माझ्याकडे स्वतःकडे फोटो नव्हते, पण माझ्याकडे माणसं होती कृतज्ञता व्यक्त करायला. माझी माणसं होती पण माझ्याकडे फोटो नव्हता. आणि तो व्हिडिओ मी शूट केला पण कालच्या व्हिडिओमध्ये तो ॲड नाही केला. कारण मी ॲड याच्यासाठी नाही केला की मला असं वाटलं की जो टास्क आपल्याकडून अपूर्ण राहिलेला आहे, जो माझ्याकडून पूर्ण नाही झाला, तो टास्क मी तुम्हाला कसं सांगू शकते. म्हणून मग मी तो व्हिडिओ ॲड नाही केला. म्हटलं आपण जादूची सिरीज तर करत आहोत, पण आपण पण स्वतः ते व्यवस्थित फॉलो केलं तरच लोकांना सांगायचं आहे. म्हणून मग मी तो टास्क नाही टाकला. आणि मी जरा विचार केला त्याच्यावरती की खरंच आपल्याकडून 30 डेज फॉलो होणार आहे का. व्हिडिओज तर 30 डेज नॉनस्टॉप येणार आहेत, त्यात काही वाद नाही. पण इकडे तिकडे जाणं हे सगळं होतं आहे आणि ते टास्क असे आहेत की घरी बसून व्यवस्थित केले पाहिजेत कॉन्सन्ट्रेशनने. आणि म्हटलं आपण जरा जादू सिरीज जी आहे ती जरा थांबवूयात. जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपण कंटिन्यू असणार आहोत आणि व्यवस्थित फॉलो करू, टास्क आपले रेडी असतील, तेव्हा ती आपण पुन्हा एकदा सगळ्यांपर्यंत आणूयात. सो म्हणून मी थांबले. म्हटलं की 2 डेजच झाले, पण कृतज्ञता रोज व्यक्त करायला विसरू नका. कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. आणि
म्हणूनच मी थांबले. म्हटलं ती सिरीज आत्ता नाही, थोड्या काही दिवसांनी आपण इंट्रोड्यूस करूया सगळ्यांना. पण 10 कृतज्ञता लिहा तुम्ही, ज्या मी पण लिहिते. नाही लिहायला जमलं तरी व्यक्त तरी करा. आठवा की काय आज दिवसभरात छान छान घडलेलं आहे, तितकं जरी केलं ना तरी खूप आहे. दुसरी गोष्ट की आता सध्या माझं शौर्यावरती जास्ती फोकस आहे. तुम्हाला माहिती की शौर्य आता म्हणजे 3 वर्षाचा होईल 2 महिन्यांनी. सो मी माइंडफुल पॅरेंटिंग हे पेजसुद्धा चालवते आणि त्या पेजवरती खूप छान माहिती देते सुद्धा लहान बाळांविषयी. क्रिस्टल, बाकी सगळ्या गोष्टी, बिझनेस, घर वगैरे सगळं बघता. मला थोडाफार वेळ माइंडफुलवरती द्यायला नाही जमत. म्हणजे ॲट अ टाईम मी इतके सगळे सोशल मीडिया हँडल नाही करू शकत, प्रामाणिकपणे मी सांगते. आणि तिथेही भरभरून लोक प्रेम देत आहेत, पण काही गोष्टी मला तितक्या परफेक्टली नाही करायला होत आहे, कारण आपण माणूस आहोत आणि नाही करू शकत सगळं काही रूटीन बघता. आणि मी कोणतीही प्रोफेशनल हेल्प नाही घेत व्हिडिओ एडिट करायला किंवा पोस्ट करायला किंवा रिप्लाय द्यायला. खूप लोकांचे मेसेज असतात, खूप कमेंट असतात. हिलिंगचं जे पेज आहे श्वेता धनमायस्टिक आमचं इंस्टाग्रामचं, त्याच्यावरती खूप मेसेज असतात, खूप ऑर्डर्स असतात. आणि धनंजय पण त्याच्यासाठी मला हेल्प करतो. पण सगळ्यांना पर्सनली इतकं अटेंड करून रिप्लाय करणं खूप वेळ जातो या सगळ्यामध्ये. आणि बाळ लहान आहे, त्याचं रुटीन, आपलं रुटीन सगळं, म्हणजे तुम्ही म्हणत असाल नेहमी काहीही सांगत असते की माझं रुटीन असं तसं, पण जे आहे ते आहे. प्रामाणिकपणे सांगते की प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो करायला. आता मी रांगोळी काढली, माझा जवळजवळ 1 तास गेला त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर देवपूजा. सो वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. आता ती व्हिडिओ शूट केलेली एडिट करणं, त्याच्यासाठी मला 1 ते 1.5 तास द्यावा लागेल. मग त्यामुळे घरातलं जे काम आहे ते मागे पुढे होणं हे साहजिक आहे. परत शौर्याची आता शाळा आहे तर त्याचं सगळं आवरणं. मग या सगळ्या गोष्टींमुळे ना कधी कधी एखादं पेज माझं मागे राहतं. मला आवड तर आहे पॅरेंटिंगविषयी सगळं काही सांगण्याची. हिलिंगचं मला खूप आवडतं, म्हणून तो बिझनेस मी करते आहे. सगळ्यांपर्यंत जास्तीत जास्त जी माहिती मला आहे ती माहिती पोहोचवणं हे मला आवडतं. पण मला सांगायचं हे आहे या सगळ्यातून की आता सध्या मला हे जाणवतं आहे की शौर्य माझी ऑल टाईम प्रायोरिटी आहे. आणि त्याच्यासाठी माझे काही प्रयत्न अजून कमी पडत आहेत, जे मला पूर्णपणे त्याला द्यायला हवे. कारण हे फेजेस आहेत. आता थेरॉटिकली मी शिकलेली आहे की लहान मुलांना म्हणजे त्यांचं चाइल्ड डेव्हलपमेंट कसं झालं पाहिजे, ॲक्टिव्हिटीज कोणत्या घेतल्या पाहिजेत, त्यांच्यावरती कोणते संस्कार केले पाहिजेत, आणि बऱ्यापैकी मी ते करण्याचा प्रयत्न केला आहे जेव्हापासून मी प्रेग्नेंट आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा प्रॅक्टिकल करायची वेळ येते तेव्हा जे चॅलेंजेस आहेत, जे सर्वसामान्यांना येतात, ते सगळ्या म्हणजे आमच्यासारख्या शिकलेल्या लोकांनाही येतात. आता जरी चाइल्ड डेव्हलपमेंटबद्दल मी शिकलेली असली तरीसुद्धा जे काही आहे चॅलेंजेस लहान मुलांचे ते मला पण येतात. आता शौर्याच्या बाबतीत पण येतात. तो टॉडलर फेजमध्ये आहे तर त्याचेही काही टॅट्रम्स असतात, त्याची चिडचिड होते आणि हे सगळं साहजिक आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, काही लोक असेही कमेंट करणारे असतात की अरे बापरे, हे पेज चालवतात आणि ह्यांचीच मुलं बघा कशी आहेत. अशाही प्रकारचे निगेटिव्ह कमेंट करणारे, निगेटिव्ह विचार करणारे लोक आहेत की तुम्हालाच जमत नाही तर तुम्ही आम्हाला का सांगता. पण मला हे सांगायचं आहे की मी जे पेज ओपन केलेलं आहे ते सगळं अनुभव माझे शेअर करते आहे. की जे काही प्रेग्नेन्सीपासून जे अनुभव आलेत की शौर्य NICUमध्ये 21 दिवस राहिला, मग काय चॅलेंजेस आले, मी पोस्टपार्टममधून कशी गेली, माझी मनस्थिती कशी होती, ॲज अ मदर मी कशी ग्रो झाली, हे सगळं त्या पेजवरती कळतं. आणि तेव्हाच सगळ्या मॉम्स कनेक्ट होतात माझ्याशी आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्यातलीच मी आहे, कारण मी जे आहे ते प्रामाणिक शेअर करते. म्हणूनच या व्हिडिओमध्ये पण मला हे सांगायचं आहे की मी सुद्धा टॉडलर, टॅट्रम या गोष्टींतून जाते आहे. शौर्याच्या काही गोष्टी अपडाऊन होतात, खाण्यापिण्याच्याही होऊन जातात, कधी कधी ॲक्टिव्हिटी रिलेटेड किंवा काही मॅनर्स रिलेटेड. सो खूप लोक जजमेंटल होऊन जातात आणि आपण पण ॲज अ पॅरेंट्स खूप कॉन्शियस होऊन जातो की अरे बापरे, आपलं पेज असूनसुद्धा आपलं बाळ असं करतं आहे तर लोक काय म्हणतील. कुठेतरी हा 1% विचार
प्रत्येकाला येतो आणि समोरून पण असे जजमेंटल व्ह्यूज किंवा कमेंट्ससुद्धा पास केले जातात. मी कोणाचं असं नाव नाही घेते, कोणी असं म्हणालं नाही आहे, पण सांगते की असं सगळं होतं आणि हे सगळं नॉर्मल आहे हे मला सांगायचं आहे. सो जास्तीत जास्त मला प्रयत्न हा करायचा आहे की जे काही आहे ते प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत शेअर करणं, तुम्हाला सांगणं की हां असं हे आहे, मलासुद्धा हे चॅलेंजेस येतात आणि मी अशी आहे व्यक्ती की कुठला पण प्रॉब्लेम आला तर मी टेन्शन घेत नाही बसत, अरे बापरे आता काय होईल, काय करायचं, आणि चिडचिड नाही करत त्याच्यावरती. मी प्रॉब्लेम आला की माझ्या तोंडामध्ये हेच असतं की ठीक आहे ना आपण हे करू, ठीक आहे ना आपण ते करू, म्हणजे सोल्युशनवरती मी फोकस करते आणि ते मला खूप आवडतं माझ्यामधलं. आणि आत्ता हा जो फेज आहे माझा की लिमिटेड टाईम आहे पण भरपूर गोष्टी करायच्या आहेत, शौर्य पण लहान आहे, तो प्रायोरिटी आहे, आणि भरपूर बाकीच्या क्रिएटिव्ह गोष्टीसुद्धा करायच्या आहेत मला आणि तुमच्यापर्यंत पण छान छान कंटेंट द्यायचं आहे. सो हे जे प्रेशर आहे माझं, सो हे प्रेशर मला नेहमी प्रायोरिटी चेंज करायला लावतं की ही गोष्ट स्टार्ट केली की ही थोडं 2 पावलं मागे घ्यावी, ही गोष्ट स्टार्ट केली तर मग ती पुढे घेऊन जावे, असं सिच्युएशननुसार मी करत आहे. आणि माझ्या ज्या जुन्या मैत्रिणी आहेत ना, म्हणजे ज्या मला ओळखतात प्रेग्नेन्सीपासून, त्या सगळ्यांना माहिती की माझी जर्नी अप डाऊन अशी झालेली आहे आणि त्या सांगतीलसुद्धा. कारण मी एका गोष्टीवरती कन्सिस्टंट न राहण्याचं कारणच हे आहे की लाईफ जशी आहे, जो फ्लो आहे त्या प्रकारे मी गेली. मला खूप मैत्रिणी आणि खूप लोक विचारतात की तू कसं सगळं मॅनेज करते, त्याचा व्हिडिओ बनवते, सगळं सांग. पण मी जनरली ते इतकं दाखवत नाही किंवा इतकं परफेक्ट लाईफ कोणाचंच नसतं. आता मी इथे बोलते आहे, व्हिडिओ शूट करते, तर आता नाश्ता बनवायचा जो वेळ आहे तो माझा डिले होतो आहे. सो कुठेतरी मी त्याचं नाही का प्लस मायनस होतं आहे माझ्या लाईफमध्ये. सो प्रत्येकाचं असं असतं, कोणाचंच परफेक्ट लाईफ नसतं, कोणाचं काही नसतं, प्रत्येकाची स्वतःची चॉईस असते की कोणतं रुटीन त्यांनी कसं सेट करावं. सो मी गो विथ द फ्लो अशी चाललेली आहे, शौर्य जे म्हणेल त्या प्रकारे. आणि मला आता हे कळतं आहे की जास्तीत जास्त वेळ मी शौर्याला जो देत आहे तो अजून प्रिशियस कसा देऊ, अजून त्याच्यामध्ये छान छान ॲक्टिव्हिटीज कशा ॲड ऑन करू की त्याच्या ग्रोथसाठी ते चांगलं राहील. बाकी हे सगळे माझे उद्योग जे आहे क्रिएटिव्हिटीचे हे तर चालूच राहतील, कारण हे माझं आहे फ्युएल, आणि मी स्वतः आनंदी राहील तरच मी शौर्याला काहीतरी देऊ शकेल. त्यामुळे शौर्यासाठी पण काही गोष्टी करण्यासाठी मी स्वतःला काहीतरी देणं पण गरजेचं आहे. त्यामुळे हे सगळं तर माझ्या चालू राहणार आहे. प्लस ही माझी एक आई म्हणून जी जबाबदारी आहे की त्याच्यावर चांगले संस्कार हवेत, तर ते झालेच पाहिजेत. त्याच्यासाठी मी खूप अजून प्रयत्न करणार आहे की नॉर्मली तर करतेच मी डेली रुटीनमध्ये, धनंजय पण खूप सपोर्ट करतो, पण अजून त्याच्यामध्ये काय चांगलं करता येईल ते करणार आहे आणि ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. सो एवढी बडबड करण्यामागे माझं कारणच हे आहे की बऱ्याच गोष्टी, बरेच चॅलेंजेस असे असतात लाईफमध्ये की ते खूप सरप्रायझिंग असतात आणि लहान मुलांचं सांगताच येत नाही की या एजला, म्हणजे प्रत्येक महिन्याला त्यांचे माइलस्टोन चेंज होतात, त्यांचं जे डेव्हलपमेंट होते त्यानुसार ते ग्रो करतात. आता टार्ट्रम करणे हे टोटली नॉर्मल आहे, कारण त्यांचे इमोशनल डेव्हलपमेंट होत आहे, आउटबस्ट होत आहेत त्यांचे फिलिंग्स, तर ते कशा प्रकारे व्यक्त करणार. ते आईवडिलांकडे येऊनच अशा प्रकारे चिडचिड करून रडून व्यक्त करतात, किंवा मग दुसऱ्यांना हिट करणं, किंवा मग जोरात ओरडणं, किंचाळणं. पण हे सगळं आपल्या नॉर्मल सोशल मॅनर्समध्ये बसत नाही आणि मोठी लोक त्यांना जज करतात, एका ठिकाणी शांत बसावं ही अपेक्षा ठेवतात आणि त्याच्यामुळे मुलांवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट व्हायला लागतो. हे समजत नाही कोणी. आणि मी खूप प्रोटेक्टिव्ह मदर आहे, कारण शौर्याला कोणी काही बोललं किंवा काही चुकीची वागणूक देत असेल तर तिथे मी उभी राहते. आणि आय नो की हे सोशल मॅनर्स आहेत ते मुलांना शिकवले पाहिजे योग्य वयामध्येच, पण त्यांची पण डेव्हलपमेंट व्यवस्थित पॉझिटिव्ह वेने झाली पाहिजे. मॅनर्स शिकवण्याच्या खाली त्यांची मानसिकता निगेटिव्ह व्हावी असं तरी नाही वागलं पाहिजे मोठ्यांनी. म्हणून मी असं ठरवलं आहे की या ज्या डेली व्लॉग्स आहेत माझ्या व्हिडिओज, याच्या थ्रू मी जे काही शौर्यासाठी आता करणार आहे ते तुमच्यापर्यंत प्रेझेंट करू, कारण माझी माइंडफुलची पण आहे फॅमिली इथे ॲड आणि त्यांनाही ते आवडेल, ते सांगतातही.
आणि बऱ्याच गोष्टी आहेत, खूप खूप काही काही करायचं आहे आयुष्यात, पण वेळ खूप कमी आहे. पण तो व्यवस्थित मॅनेज करून जास्तीत जास्त चांगलं कंटेंट तुम्हाला द्यावं आणि देणं ही माझी जबाबदारी आहे, हे मी ओळखते आणि म्हणूनच हे सगळं करते. सो या सगळ्यामध्ये कधी कधी खूप थकायला होतं, कधी कधी खूप उत्साह असतो, हाय लो चालू असतं. कारण मी एक आई आहे आणि त्याबद्दल मला खूप प्राऊड आहे की मी आई आहे म्हणून मी थकत आहे, कारण मी एक जीव सांभाळत आहे. म्हणून मी जेव्हा पण थकते किंवा लो होते, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओजमध्ये, पण कधी कधी काही व्हिडिओज अशा नॉर्मल मी टाकलेले असतात, सो मी त्याबद्दल प्राऊड फील करते की जे आहे ते मी तुम्हाला दाखवते, उगाचच परफेक्ट लाईफ असं नाही दाखवते. आता उंबरठ्याचं पूजन याविषयी पण मला खूप लोक विचारतात. तर उंबरठ्याचं पूजन मी रोज करते का? नाही, एक दिवस आड असं होऊन जातं माझं कधी कधी, कारण शेवटी बाळ आहे लहान मागे आणि तो झोपला असेल तेव्हाच ती रांगोळी मला इतक्या छान पद्धतीने शांतपणे काढता येते, कारण तो पुसणार, त्याचा गोंधळ ते वेगळं. सो हे पूजन रोज केलं पाहिजे. ज्यांच्याकडे खरंच वेळ आहे, ज्यांची बाळं मोठी आहेत, ज्यांची अजून बाळं नाही आहेत, त्यांनी हे केलं पाहिजे. आणि मी रेग्युलरली करण्याचा प्रयत्न करते, ज्याच्यामुळे घरामध्ये प्रसन्नता राहते, सकारात्मक वातावरण राहतं. सो भरपूर छान छान प्रश्न विचारतात, छान छान रिस्पॉन्ड आता माझ्या व्हिडिओजला येत आहेत, त्यामुळे मागे हटायचं नाही आहे. मेन माझं कन्सिस्टन्सी हा मेन माझा चॅलेंज आहे, तो मी ब्रेक करणार नाही. जादूच्या सिरीजला थांबवलेलं आहे, कारण अजून छान पद्धतीने आणायचं आहे, जे मी करू शकेल तेच मांडायचं आहे. म्हणून कन्सिस्टन्सी नाही आहे म्हणून नाही मी ब्रेक केलं. तर कन्सिस्टन्सी ब्रेक होण्याचे चान्सेस जास्ती आहेत, कारण भरपूर प्लॅन्स आहेत बाहेर जाण्याचे वगैरे असं सगळं. सो कन्सिस्टन्सी हा माझा मिशन आहे की या व्हिडिओ ब्रेक नाही झाल्या पाहिजे. काही पण असो, जे शूट केलं आहे ते 2 वाजता गेलंच पाहिजे न चुकता, आणि ते मी बऱ्यापैकी अचीव करते, त्याचा मला खूप प्राऊड वाटतो आहे. बाकी इकडे प्लस मायनस होतच आहे. सो खूप छान तुम्ही प्रेम देत आहात. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. इथून पुढचा व्लॉग अजून मी शूट करणार आहे, पण कालचा व्लॉग मी व्यवस्थित शूट केला नाही, आम्ही मूव्ही बघत होतो, त्याच्यामुळे काल रिलॅक्स केलं बहिणीसोबत, आणि म्हणून हा व्हिडिओ सकाळी पहिले शूट केला, ही बडबड केली. बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात तुम्हाला, पण कधी कधी ते विसरायलाही होऊन जातं की अरे हे सांगायचं होतं आणि हेच सांगून दिलं. पण खूप छान बोलायचं आहे तुमच्याशी, आणि तुम्ही खूप छान आहात, सगळेजण गोड आहात, इतके छान प्रेम करता. जरी यूट्यूबवरती कमेंट नाही केली तरी इंस्टाग्रामवरती किंवा मेसेजमध्ये सगळेजण मला सांगतात, पण मी आवर्जून सांगेल की प्लीज यूट्यूबवरती तुम्ही कमेंट करा, कारण तेव्हाच माझं चॅनल पुढे जाणार आहे, तेव्हाच ते हाईप होणार आहे. आता हाईप हा नवीन प्रकार आला आहे की लाईक केल्यानंतर हाईप पण करायचं, म्हणजे व्हिडिओ अजून लोकांना रिकमेंड होईल. सो तुम्ही इथे कमेंट करा जर तुम्हाला वाटतं की मी पुढे जावी, छान छान कंटेंट तुम्हाला अजून द्यावं आणि छान छान गोष्टी कराव्या आणि आपली छान फॅमिली बिल्ड व्हावी. सो चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया. शौर्यला शाळेत न्यायचं आहे, अजून डब्बा बनवायचा आहे, त्याचा नाश्ता सगळं बाकी आहे. सो चला भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.